तर नाताळमुळे देशभरात सर्व ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। नाताळ आणि नववर्ष मोठ्या उत्साहात साजरं केलं जात आहे। मुंबईतील वांद्रेमध्येही नाताळचा उत्साह पाहायला मिळालेला आहे। तर मुंबईमध्ये नाताळ सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। ख्रिस्ती बांधवांचा उत्साहाचं वातावरण जे आहे ते ख्रिस्ती बांधवांमध्ये पाहायला मिळतंय आणि त्याच निमित्तानं बँड्रामध्ये आता ही लाइटिंग जी आहे ती करण्यात आलेली आहे। सुंदर आणि डोळे दिपवणारी अशी ही विद्युत रोषणाई बँड्रा परिसरामध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि नववर्ष सण हा मुंबईत असेल किंवा देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। मुंबईमध्ये मोठ्या संख्येत ख्रिस्ती बांधव आणि ख्रिस्ती परिवार असल्यामुळे जे आहे ते या मुंबईत सुद्धा विविध प्रकारे जे आहे ते नाताळ हा सण साजरा केला जातो। आपण सध्या उपस्थित आहोत वरळीच्या बँड्रा ते वरळी सिलिंग जवळच्या रेकला मेन्शन या परिसरात, जिथे आपण दूरपर्यंत दृश्यात पाहू शकता की विद्युत रोषणाई जी आहे ते नाताळ आणि नववर्ष निमित्त करण्यात आली आहे। आकर्षणाची रोषणाईने लोकांचे देखील लक्ष वेधून घेतलेले आपल्याला पाहायला मिळत असे आहे। संपूर्ण मुंबईकर जे आहेत ते या सेल्फी पॉइंटचा या रेकला मेन्शन जवळच्या आकर्षण रोषणाईचा आनंद लुटताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या परिसरात पाहू शकता अनेक नागरिक असतील, परिवार जे आहेत ते आपल्या कुटुंबियांसोबत येऊन या आकर्षण रोषणाई जवळ फोटो काढत, सेल्फी काढत या रेकला मेन्शनचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे। इथे देखील आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधू। सर, सांता क्लॉज बन के आए, आप क्या बताओगे? है मेरा पहली बार क्रिसमस सेलिब्रेशन इन मुंबई, सो मैं खुद एंजॉय करने के लिए आ रहा हूँ, सबको एंटरटेनमेंट करने के लिए आया हूँ। सो सब एंटरटेनमेंट था, मैं इधर डांस किया था। अभी मेरे को अच्छा लगा, इतना सारा बंदा मैं इधर देखने के लिए थोड़ा अच्छा लगा, थोड़ा माइंड रिफ्रेश भी हो गया। कॅमेरामॅन कृष्णा सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई।